आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री आशिष जयस्वालजी। आशिष भाऊ, एस टीची दरवाढ, तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री आहात, एस टीची दरवाढ लोकांमध्ये नाराजी आहे, समन्वयातून निर्णय झालेला नाही का? बघा, आपल्या सर्वांना कल्पना आहे की मी पूर्वी सांगितलं की एस टीचे दरवाढीचा फटका सरकारला देखील मोठ्या प्रमाणात बसतो, कारण की सरकारच बहुतांश लोकांच्या प्रवासाचा खर्च सरकार वहन करत असतो। एक नैसर्गिक प्रक्रिया असते की आपल्या महागाईचा इंडेक्स असतो, गुणवत्तेत असतो, त्यानुसार पगारवाढ असते, त्यानुसार लोकांच्या किमान वेतनामध्ये वाढ असते। या सर्व गोष्टीचा विचार करून काही गोष्टी अपरिहार्य असतात आणि नवीन एस टी सरकारला विकत घ्यायची आहे। एस टीला सरकारने खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। आज एस टीचं खूप मोठं शॉर्टेज आहे, का 10 वर्षापेक्षा जास्त आयुष्य वाहनाचा राहत नाही, त्यामुळे खूप गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार आहे। त्या सर्व ठिकाणी लोकांना नवीन वाहनं देखील द्यायची आहे। या सर्व परिस्थितीचा विचार करून काही निर्णय शासनाने घेतलेले आहे। शेवटी तो विषय परिवहन विभागाचा आहे। परिवहन विभागाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये भाष्य करणं उचित राहील। तुम्ही अभ्यासू आमदार आतापर्यंत म्हणून याचा सरकारवर, एस टी दरवाढीचा सरकारवर कसा बोजा पडेल हे तुम्ही समजून सांगा, कारण सरकारवर फायदा व्हायला पाहिजे। साधं अर्थशास्त्र असं आहे की भाव वाढले तर सरकारच्या तिजोरीत पैसे येतात। आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महिला एस टीमध्ये प्रवास करतात त्याचा खर्च सरकार देते। सिनियर सिटीजनचा 100% पैसे सरकार देते। मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकार वहन करत आहे, जे सबसिडी आहे। ही जी सबसिडी आहे ती दर महिन्याला सरकारच्या अर्थसंकल्पातून एस टीला मिळत असते। तर जितकी दरवाढ झाली तितके पैसे तो खर्च सरकारच्या तिजोरीतून देखील एस टीला जातो। शेवटी एस टीला जगवणं आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न आहे, त्यांचा बोनसचा प्रश्न असतात, त्यांचं आंदोलन आहे। कोरोनामध्ये प्रदीर्घ काळ त्या एस टीवर फार आघात झाले, त्यानंतर स्ट्राईकमुळे खूप आघात झाले। या सर्व परिस्थितीचा विचार करून परिवहन मंत्री या संदर्भामध्ये उचित निर्णय घेतील। भाऊ, तुम्ही महाराष्ट्राचं आर्थिक स्थिती कशी आहे आता काय सांगणार तुम्ही? त्याचा अभ्यास सुरू केलेला आहे, बैठका सुरू झालेल्या आहे? नाही, आपण ज्या योजना जनतेसाठी जाहीर केले त्याच्यापैकी काही योजनेमध्ये लोकांनी त्याचा गैरप्रकार देखील करण्याचा प्रयत्न केला। उदाहरणाच्या स्वरूपात पीक विमा योजनेमध्ये ज्या रबी पिकामध्ये 5 लाख लोक होते तर 50 लाख लोक झाले। काही CSC सेंटरवालेच जिथं पीक नाही आहे तिथला विमा करू लागलेले आहे। अशा पद्धतीच्या काही ज्या किंवा लाडकी बहीणमध्ये ज्यांच्यासाठी ती योजना काढली होती की गरीब महिलेला त्या ठिकाणी लाभ मिळावा, त्यात देखील काही प्रमाणामध्ये मोठ्या लोकांनी लाभ घेण्याचा सुरुवात केलेली आहे। शेवटी एखादी योजना जेव्हा समाजातल्या एखाद्या घटकांसाठी काढलेली असते तेव्हा त्या घटकाच्या लोकांनीच लाभ घ्यायला पाहिजे। आता PM किसान CM किसानमध्ये आपण 6,000 हजार देत आहोत, परंतु ज्यांच्या शेतामध्ये पिकच नाही आहे आणि फक्त शेती आहे, पडीत ठेवलेली आहे, त्याला त्या संदर्भामध्ये लाभ देणं उचित नाही ना। त्यामुळे या संदर्भामध्ये उचित निर्णय सरकार घेईल आणि जेवढी चादर आहे त्यापेक्षा पाय थोडेसे बाहेर राहतातच, त्याला काही अडचण नाही, परंतु चादर आणि पाय दोघांची मॅनेजमेंट हे व्यवस्थित करणं आवश्यक आहे, ते शासन करेल। आत्ता चादर आणि पाय याच्यातलं अंतर आत्ता किती आहे आणि याची टक्केवारी किती आहे की ज्यांनी गैरवापर केला या योजनांचा, गैरफायदा घेतला? नाही, काही प्रमाणामध्ये प्रत्येक योजनेमध्ये आपण जर पाहिलं, सॅम्पल सर्वे आपण महाराष्ट्रातील कुठल्या गावात जर आपण घेतलं, लाडकी बहीणचं उदाहरण घेऊया, तर तुम्हाला त्या दिसेल की संजय गांधीचे लाभार्थी, काही लोक जे नियमात बसत नाही ते लोक लाभ घेत असतात। शेवटी एक मर्यादेपर्यंत लोक असले तर त्याला अडचण नाही, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर अपात्र लाभार्थी ते एखाद्या योजनेमध्ये गेले तर त्यामुळे काय होतं की जो खरा पात्र लाभार्थी आहे त्यांच्या हक्कावर गदा येते आणि दुसरं की जे इतर लोक आहे की जे अशा पद्धतीने लाभ घेऊ इच्छितात त्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल आक्रोश निर्माण होते। त्यामुळे एखादी योजना ज्या माणसासाठी काढलेली आहे ती योजना त्याच माणसाने त्याच घटकांनी लाभ घेतला पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे। ते होईल भविष्यात, या संदर्भामध्ये आम्ही नियोजन करत आहोत। टक्केवारी काढायची झाली तर लाडकी बहीणमध्ये किती जण आहे की ज्यांनी गैरफायदा घेतला? अजून या संदर्भामध्ये अभ्यास न करता कुठले भाष्य करणं योग्य नाही, परंतु आम्ही लोकांनाच आवाहन करणार आहोत की एखादी योजना गरीब माणसासाठी आलेली असेल तर त्याचा लाभ गरिबांनीच घ्यावा अशी विनंती करणार आहोत। अभ्यास करणं सुरू केलं अर्थ खात्यानं? अभ्यासाचा प्रश्नच नाही, आम्ही त्या योजनेमध्ये लाभ सर्वांनाच दिलेला आहे। कोणावरही रिकव्हरी करावी अशी सरकारची इच्छा नाही आहे, परंतु लोकांनी स्वतःहून जर आपला अपात्र लाभार्थी जर लाभ घेत असेल तर त्यांनी या संदर्भामध्ये स्वेच्छेने जर ते लाभ घेणं सोडलं तर ते जास्त उचित होईल। शेवटचा प्रश्न, कृषी कर्जमाफीचं आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात होतं या निवडणुकीमध्ये, ते कर्जमाफी देण्याची स्थिती, आर्थिक स्थिती महाराष्ट्राची आत्ता आहे का? बघा, आता जेमतेम सरकार आलेली आहे, एकही अर्थसंकल्प सरकारच्या समोर आलेला नाही आहे।
अजून जे जुने कमिटमेंट्स आहेत त्या फुलफिल करायच्या आहे. त्यामुळे योग्य वेळी या संदर्भामध्ये योग्य निर्णय होईल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.